अहमदपूर शहरात पाणी पुरवठा सुरळीत का नाही? पाईप फुटणे, मोटार जळणे यामुळे नागरिकांना होणारा त्रास. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. या पाणी प्रश्नासाठी नगराध्यक्षांना छेडले असता त्यांनी याबाबत काय सांगितले पहा. याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट नागरिकांना आपल्या थ्रू मला एक गोष्ट सांगायची. एक गोष्ट मी आपल्या समोर एक क्लिअर करतो. नगर परिषदला 18 करोड रुपये देणार आणि नगरपालिकेमध्ये फक्त अवेलेबल 8 ते 10 लाख रुपये. त्याचबरोबर गेल्या वेळेस जी नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये जी पाईपलाईन झालेली आहे त्या पाईपलाईनचा इतका बेकार हाल आहे. त्या पाईपलाईनचे पाईप लिकेज व्हावं, पाईप चिरू नये. ज्या गुत्तेदारानं जे काम केलेलं आहे त्या गुत्तेदारानं संपूर्ण राजूर शहराचं वाटोळं केलेलं आहे. मी आज ठामपणे सांगतो आपल्याला, त्या गुत्तेदारांना त्याच्या कामाच्यासाठी त्याने जे केलेलं काम आहे त्याच्यासाठी त्याला ब्लॅक लिस्ट करा, त्याच्या विरोधात प्रस्ताव तयार करा, असा ठराव आम्ही गेल्या वेळेस घेतलेला आहे. आणि एकमेव कारण त्याबरोबर दुसरं एक लाईटीचं एक कारण आहे, लाईट आम्हाला साथ देत नाहीये. आपल्या इथं वारंवार लाईटी जाण्याचा एक प्रस्ताव आहे. आपण बघितलं असताना आम्ही सर्व नगरसेवकही आम्ही लाईटीच्या ह्याच्या संदर्भाने गेलो होतो. त्या दोन गोष्टी त्याच्यासाठी पूरक आहेत की ते शहराला पाणी येत नाही. 7 दिवसावर मी शहराचं पाणी आणलं होतं, पण हे परत पुन्हा रोडच्या कामामध्ये पाईप फुटायला लागलेत. त्याचबरोबर 2.25 तास शहराला पाणी यायला लागत होते लिंबोटीवरनं. ते सगळे लिकेज काढून 2.25 तासामध्ये लिंबोटीचं पाणी शहरामध्ये येतंय. पण त्या पाईपलाईनला पाणी सोडल्यानंतर ती पाईपलाईन सहन करू शकणार गेले. पाईप एवढे बेकार पद्धतीचे वापरलेत, कमजोर पाईप आहेत, त्या दर्जा सुद्धा नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधात ठराव घेतलेला आहे. पुढचे 25 वर्ष त्यावेळेस काम करणाऱ्यांना विचार करायला पाहिजे होता की ती पुढचे 10 ते 15 वर्ष पाईपलाईन मंजूर होत नाही. शहराला वेटीस धरले ह्या पाईपलाईनला. शहरात फक्त 2 मुद्दे सर्वात महत्वाचे होते. एक पाणी आणि दुसरा कचरा. पाण्यामध्ये पाईपलाईन सगळ्यात बेकार असल्यामुळे शहराला पाणी पुरवठा आम्ही करू शकत नाहीत. तरीही आम्ही 7व्या दिवशी पाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्येच या वारी वादळाच्या ह्याच्यामुळे लाईटीमुळे तो चाललेला आहे. परत तो 7व्या दिवशी पाणी येईल आणि आम्ही त्या पाणी पुरवठ्याची जी काही स्कीम होती त्याच्यामध्ये जे टेंडर केलेलं आहे आम्ही त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा आम्ही ठराव घेतलेला आहे. गुणवत्ताहीन काम जर पाईपलाईनचं झालं असेल आणि जुनी एक पाईपलाईन होती ती विकून खाल्ली असं म्हटलं जातं. नागरिकांमध्ये चर्चा आहे की ही पाईपलाईन विकून खाल्ली, कदाचित तुम्ही येण्याच्या पूर्वी घडलेली घटना असेल. मग आता जर पाणी पुरवठा व्यवस्थित करायचा असेल तर नव्यानं पुन्हा योजना राबवली. हो, पण एक योजना राबवल्यानंतर त्याच्या काळामध्ये तीच योजना 15 वर्ष पुढचे ते राबवता येत नाही. त्या संदर्भानं माझ्या वरिष्ठांना ही चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांच्या त्या कोणत्या ह्याच्याखाली ते आणायचंय आपल्याला त्या संदर्भानं हे झालेलं आहे. मी जी पाईपलाईन आपली स्टँड बाय पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला सुद्धा मी त्याची मागणी केलेली आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीची गोष्ट सांगा, मी स्टँड बाय पाईपलाईनची सुद्धा 25 करोडची मागणी केलेली आहे. मी माझ्या पदाचा भार, माझे काम जे आहेत 2.5 वर्षामध्ये जर नाही झाले तर मी राजीनामा देणार आहे. पण तोपर्यंत माझे सगळे प्रस्ताव प्रशासनाकडे असतील, मंजुरीसाठी असतील आणि त्याचबरोबर शहरातल्या सगळ्या सुंदरतेसाठी ते प्रस्ताव राहतील. माझे एक मला तो आपल्याला शब्द आहे. आणि राहिला विषय की तो विकून खाल्लेला, त्यावेळेसची ती पैसे जी होते, काही जण म्हणतात की विकून खाल्लाय, काही जणांना तर दोन्हीकडे गोष्टीची चर्चा केली, मीही बघितलेलं आहे. त्यावेळेसचे आलेले जे पैसे आहेत त्या बिल्डिंगच्या कामासाठी आणि त्या इतरच्या ह्याच्यासाठी ते लावलेले काही मला आढळून आलेले आहेत. बाकीच्या पैशाचंही मी ते बघून घेतो. आणि हे जे पाईपलाईनचं तुच्छ दर्जाचं काम झालेलं आहे त्याचे डिपॉझिट सुद्धा जप्त करायचा ठराव आम्ही घेतलेला. शहरामध्ये आता डास मच्छर वगैरे सगळं असताना हो, मग एखादी दूर फवारणी 100% आपण बघितलं असताल काही प्रभागामध्ये पावडर शिपडण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं ते होईल, धूर फवारणी होईल आणि ते दोन्ही होईल. एक पाऊस मोठा पडून गेल्यानंतर किंवा त्या पाऊस पडल्यानंतर ज्या वेळेस काँग्रेस गवत असेल, इतर गवत असेल, ते जरा वापल्यानंतर मच्छरचा प्रभाव वाढतो आणि त्यावेळेसचा पिरियड एक्झॅक्ट असतो त्यांना फवारण्याच्या. त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आणि दुसरं आरोग्यासाठी राहिलं आपल्यातर्फे अजून एक गोष्ट सांगतो. पुढच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शहरामध्ये सर्वात मोठं आरोग्य शिबिर असेल, निदान शिबिर असेल, उपचार शिबिर असेल, हे शिबिर राजूर शहरामध्ये घेणार आहोत.
जय हिंद न्यूज मराठी